नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी टेक्निकल एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव अमोल गाडेकर। मित्रांनो, आगामी होणाऱ्या ज्या काही तुमच्या एक्झाम्स असतील, जे टेक्निकलच्या असतील, नॉन टेक्निकलच्या असतील, तर अशा एक्झामसाठी तुम्ही जी तयारी करताय, तर तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचा असणारा जो विषय असतो त्या विषयाचं नाव आहे जीके किंवा जीएस। आता जीके जीएस हा असा विषय आहे की तो अतिशय व्रास्ट आहे, म्हणजे कुठेही त्याला लिमिटेशन्स नाहीये। आणि ते लिमिटेशन्स नसल्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झामची तयारी करता तेव्हा सर्वात जास्त डिफिकल्ट वाटणारा विषय तुम्हाला हाच असतो। आणि याच विषयामध्ये काय करावं हे बऱ्यापैकी समजत नाही। अशा केसमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या वतीने हा एक नवीन प्रयत्न आपण सुरू केला आहे। आपण एक सिरीज सुरू करतो विद्यार्थी मित्रांनो। त्या सिरीजचं नाव आहे जीके जीएस स्कोर बूस्टर। ही सिरीज सुरू होती आपली 22 जानेवारी 2024 पासून संध्याकाळी 4 वाजता। तर तुम्ही जे टेक्निकलचे विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण सूचना मला द्यायची की तुमच्या आगामी होणाऱ्या ज्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये पाठीमागे दिसतोय बघा तुम्हाला एमआयडीसी, डब्ल्यूसीडी, सिडको आणि पीएमसी। तर या एक्झामच्या अनुषंगाने जीके जीएस हा जो काही महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयामध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स करायचे, चांगला स्कोर करायचा आहे, जिथे तुमचे मार्क्स अतिशय कमी ते थोडेसे आपल्याला जर वाढवायचे, तर अशा केसमध्ये याचा सराव करणं गरजेचं असतो। आणि जी आपली सिरीज असेल जीके जीएस स्कोर बूस्टर नावाची, त्याच्यामध्ये आपण घेतोय ते म्हणजे अतिसंभाव्य प्रश्नांचा महासराव। आणि या अतिसंभाव्य प्रश्नांच्या महासरावामध्ये आपण प्रश्नोत्तर स्वरूपात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण दर दिवशी संध्याकाळी 4 वाजता इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती, मी पुन्हा एकदा सांगतोय, इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती दर दिवशी संध्याकाळी 4 वाजता आपण जीके जीएस सिरीज घेणार आहोत। तर तुम्हा सर्वांना विनंती असेल की जे काही विद्यार्थी मित्र तुमच्या सोबतचे आहेत त्या सर्वांपर्यंत ही लिंक पोहोचवा, त्या सगळ्यांपर्यंत मेसेज शेअर करा की आपण डेली भेटणार आहोत 4 वाजता इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती। थँक्यू सो मच, भेटूया, धन्यवाद।